नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात रविवारचा विशेष व्हिडिओ सादर करणार आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण काल शनिवारी देखील एक महत्त्वाचा व्हिडिओ दिलेला आहे आणि त्यामध्ये आपण परतीच्या पावसाचा थोडा एक पार्श्वभूमीच्या स्वरूपाचा अंदाज घेतलेला आहे। आपण पुढच्या शनिवारी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी मान्सूनचा उत्तरार्ध आणि परतीचा पाऊस कसा असणार आहे, कुठे किती पडणार आहे याविषयीचा सविस्तर अंदाज बघणार आहोत। परंतु आज आपण जे बघणार आहोत तो साधारण गणेशोत्सवामध्ये काय पावसाची परिस्थिती असेल, नवरात्रीमध्ये पावसाची काय परिस्थिती असू शकते, किंवा एकूणच ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि सप्टेंबर या महिन्यांमध्ये आणि उरलेल्या ऑगस्टमध्ये काय परिस्थिती असू शकते याचा आपण अंदाज घेणार आहोत। कारण परतीचा पाऊस संपल्यानंतर देखील ईशान्य मान्सून किंवा नॉर्थ ईस्ट मान्सूनच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण या विभागामध्ये विदर्भाच्या काही भागात पाऊस होत असतो आणि त्या पावसासंदर्भातील देखील अंदाज महत्त्वाचा असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्याच गोष्टीवर फोकस करायचं आहे। बऱ्याचदा असं होतं की काही अभ्यासकांचा अभ्यास हा वेगळ्या स्वरूपाचा असतो। प्रत्येक अभ्यासकाचा दृष्टिकोन, त्याचा अभ्यासाची उंची, खोली ही वेगळी असते आणि त्यामुळे त्याचा अंदाज देखील वेगळा असतो। जरी एकाच मॉडेलमधून आपण अंदाज देत असलो तरी त्या मॉडेलकडे बघण्याचा त्याचा अनुभव आणि त्यांनी त्याविषयीचा केलेला अभ्यास यातून त्यांनी दिलेला अंदाज हा वेगळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे काही अभ्यासक आपल्याला पाऊस होईल असं सांगतात, तर काही अभ्यासक खंड म्हणून सांगतात, तेव्हा आपल्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते आणि शेतकरी कुठल्याही एका अभ्यासकाच्या अंदाजावर अवलंबून राहत नाही, तर ते इतरही अभ्यासकांचे व्हिडिओ बघत असतात, त्यामुळे संभ्रम वाढण्याची शक्यता अधिक असते। दुसरी बाब लक्षात घ्या की या अभ्यासकांच्या अभ्यासाच्या विविधतेमुळे जो संभ्रम निर्माण झाला आहे तो जर कमी करायचा असेल तर शेतकऱ्याला स्वतः देखील साक्षर होणं आवश्यक आहे आणि पर्जन्य साक्षर झाल्यानंतर कमीत कमी अंदाज कोणाचा बरोबर येतोय याविषयीचा आपला अनुभव त्या ठिकाणी आपल्याला जोडता येतो आणि त्यामुळे आपल्याला जे काही शेतीचं नियोजन करायचं आहे ते चुकत नाही। आता ज्या अभ्यासकांनी ऑगस्ट हा गेम चेंजर राहणार आहे अशा प्रकारचं अंदाज दिलेला आहे, तर त्यामध्ये काय होणार आहे 11, 12 आणि 13 तारखेला महाराष्ट्रामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तो अगदी उत्तर महाराष्ट्रात असेल, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ असा विरळ तुरळक स्वरूपात असणार आहे, भाग बदलत असणार आहे। त्यामध्ये थोडं 11 तारखेला प्रमाण अधिक आहे, मग 12 तारखेला थोडं काही भागामध्ये आहे, त्यानंतर मग 13 तारखेला थोडा पाऊस आहे, मग 14-15 तारखेपासून तो कमी कमी होत जाईल आणि मग 16 तारखेपासून जवळपास पुढे अगदी 24 तारखेपर्यंत 10 दिवस आपल्याला खंड बघायला मिळेल। परंतु असं असतं की आपण जेव्हा दूरवरचा अंदाज देतो तेव्हा एखादी हवामान प्रणाली विकसित होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे अशा तयार झालेल्या नव्याने हवामान प्रणालीमुळे अंदाज बदलण्याची शक्यता असते। मग बंगालच्या उपसागरामध्ये 20 तारखेला देखील GFS मॉडेलने एक वादळी प्रणाली विकसित होण्याचा अंदाज दिलेला आहे, मात्र तो इतर मॉडेलने मात्र ॲक्सेप्ट केलेला नाही। मात्र 24 तारखेच्या दरम्यान बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला एक सिस्टम बनेल असं ECMW मॉडेलचा अंदाज आहे आणि त्यामुळे आम्हाला कुठेतरी असं वाटतंय की शेवटचा आठवडा जो आहे 31 तारखेपर्यंत ऑगस्टच्या पाऊस होऊ शकतो महाराष्ट्रामध्ये आणि ती शक्यता अजून आम्ही गृहीत धरलेली आहे। परंतु एकूण आपण जर आकडेवारी बघितली तर महाराष्ट्राची आकडेवारी ही घसरत चाललेली आहे। आपण जर बघितलं तर एक 10 दिवसापूर्वी 109% पाऊस महाराष्ट्रामध्ये नोंदला गेला होता, जेव्हा एक डीप डिप्रेशन महाराष्ट्रातून गेलं होतं त्यानंतर, मात्र तो कमी कमी होत आता 101%वर आलेला आहे। शिवाय तेव्हा कुठेतरी 2-3 म्हणजे सिंधुदुर्ग, नंदुरबार आणि सोलापूर, हिंगोली हे 4 जिल्हे फक्त दुष्काळी दिसत होते। आज मात्र ह्या दुष्काळी जिल्ह्यांची संख्या 9-10 वर पोहोचली आहे।
मग यामध्ये आता सिंधुदुर्ग आहे, सोलापूर आहे, हिंगोली आहे, बीड आहे, जालना आहे, अमरावती आहे, चंद्रपूर आहे, नागपूर आहे. तर आता या 10 जिल्हे आपल्याला दुष्काळी दिसू लागले आहेत. त्याच पाठोपाठ आता गडचिरोली आहे किंवा इकडे अकोला, वाशिम आहे, पुन्हा लातूर, धाराशिव आहे, हे जिल्हे देखील कमी पावसाचे आहेत. आणि त्यामुळे असं दिसतंय की मराठवाडा आणि विदर्भात अजून देखील समाधानकारक किंवा सरासरी एवढा पाऊस पडलेला नाही आहे. म्हणजे कित्येक जिल्हे हे 80%च पावसाचे आहेत किंवा त्याहीपेक्षा कमी पाऊस पडलेला आहे. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राची सध्याची पर्जन्य परिस्थिती फार समाधानकारक नाही हे लक्षात ठेवा. अवघ्या 4-5 जिल्ह्यांमध्ये म्हणजे आपण आता सध्या जर बघितलं तर नाशिक जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर, पालघर आणि मुंबई हे केवळ जिल्हे असे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मात्र सरासरीच्या दरम्यानचेही थोडेफार जिल्हे आहेत. मात्र आपल्याला समाधानाची बाब एवढीच आहे की या मान्सूनमध्ये आत्तापर्यंत आपल्याला घाटमाथ्यावर पडलेल्या पावसांमुळे आपले मुख्य पाणी प्रकल्प भरलेले आहेत. त्यामुळे पाण्याचा फार मोठा दुष्काळ शहरांना आपल्याला भोगावा लागणार आहे. त्यामुळे एकूणच शेतीची परिस्थिती अंडर कंट्रोल आलेली आहे. बऱ्याच ठिकाणच्या उपसा सिंचन योजना सुरू होऊ शकतात आणि त्यामुळे आपल्याला पाण्याचा पुरवठा बागायती भागाला मिळू शकतो अशी एक परिस्थिती आहे. परंतु आता पुढे स्पष्टपणे असं दिसतंय की सप्टेंबरमध्ये काही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होतील, कारण आयोडी पॉझिटिव्ह होतोय आणि त्यामुळे तेही ऑगस्टच्या जसं ऑगस्टमध्ये पाऊस कमी झाला तसं सप्टेंबरमध्ये पाऊस कमी आहे. परंतु सप्टेंबरचा शेवट म्हणजे 15 तारखेनंतर चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होईल, कारण आयोडी त्याला सपोर्ट करणार आहे. त्याच वेळेस आपण असंही बघतो की ऑक्टोबरच्या 15 तारखेपर्यंत देखील काही कमी दाबांची शक्यता नाकारता येत नाही. एखादं डीप डिप्रेशन पुन्हा तयार होऊ शकतं आणि त्यामुळे गरजेपुरता पाऊस महाराष्ट्रात व्हायला हरकत नाही. पुन्हा आपण हेही बघतो की गणेशोत्सवामध्ये देखील पाऊस असण्याची शक्यता आम्ही वर्तवतो आहोत. त्यानंतर नवरात्रीतही हलक्या स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे. पुढे अगदी नोव्हेंबरपर्यंत पाऊस असेल, परंतु नोव्हेंबरमध्ये पावसाचं प्रमाण हे अत्यंत कमी असण्याची देखील शक्यता आहे. केवळ हजेरी लावणे एवढा पाऊस आपल्याला नोव्हेंबरमध्ये होईल. त्यामुळे पिकांच्या 1-2 भरण्या करण्यापुरता तो पाऊस असेल. त्यामुळे त्या पावसाची फार भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र ऑक्टोबरमधील पाऊस हा पिकांची नासाडी करणारा वादळी पाऊस असण्याची शक्यता आहे. त्यामुळे परतीचा पाऊस हा आपल्याला साधारण 27-28 पासून पुढे जाणवणार आहे आणि त्याविषयीचा अंदाज आपण शनिवारी बघू. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.